तर ही थेट दृश्य आपण पाहतोय चिनाब पुलाचं लोकार्पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडतंय। सर्वात उंच पूल असलेल्या चिनाब पुलाचं हे उद्घाटन आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय। सर्वात उंच पूल अशी ओळख असलेल्या या पुलाचं लोकार्पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे। तर चिनाब पुलाच्या लोकार्पणाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मोदींच्या हस्ते चिनाब पुलाचं हे लोकार्पण केलं जातंय। सर्वात उंच हा रेल्वेचा पूल आहे। गेल्या कित्येक वर्षांपासूनचं जे स्वप्न होतं ते अखेर साकार झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक वर्षांपासून या पुलाचं काम सुरू होतं, अखेर हे काम पूर्णत्वास गेलं आणि अखेर हे उद्घाटन आता पार पडतं आहे। तर या पुलाची दृश्य देखील आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब पुलाचं हे लोकार्पण आता या ठिकाणी पार पडतं आहे। जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत। त्यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं लोकार्पण देखील या ठिकाणी पार पडणारे आणि अनेक विकास कामांचं भूमिपूजन देखील या ठिकाणी पार पडणारे पैकीच एक चिनाब पूल हा गेल्या कित्येक वर्षांपासून या पुलाचं हे उद्घाटन हे काम सुरू होतं, मात्र आता काम पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे उद्घाटन आता पार पडलेलं आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। चिनाब पुलाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। सर्वात उंच पूल अशी ख्याती असलेल्या चिनाब पुलाचं अखेर आता हे लोकार्पण झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब पुलाचं हे लोकार्पण आता पार पडलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये अनेक विकास कामांचं लोकार्पण देखील त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। पैकीच चिनाब पुलाचं देखील लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे लोकार्पण आज पार पडलेलं आहे। जगातील सर्वात उंच रेल्वे पूल अशी या पुलाची ख्याती आहे आणि या पुलावरून आता ही ट्रेन धावलेली आहे। 100 किलोमीटर प्रति तास वेगानं रेल्वे धावू शकणार आहे। 1300 मीटर लांब 467 मीटर उंच हा रेल्वेचा पूल आहे। चिनाब नदीच्या पृष्ठभागापासून 359 मीटर उंचीवर हा पूल बांधण्यात आलेला आहे। ही उंची आयफेल टॉवरपेक्षा सुमारे 35 मीटर अधिक आहे। तर पूल उभारण्यास 22 वर्ष लागली। 22 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज हा पूल लोकार्पित केला जातोय। या पुलाचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होत आहे। पुलासाठी एकूण 1486 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे। तर 29,000 मेट्रिक टन स्टीलचा वापर या पुलासाठी करण्यात आलेला आहे। तर चिनाब पुलाचं मोदींच्या हस्ते आता हे लोकार्पण पार पडलेलं आहे। जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आता लोकार्पित झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुलाचं लोकार्पण केलं। चिनाब नदीवर हा पूल साकारण्यात आलेला आहे। गेल्या 22 वर्षांपासून जे स्वप्न होतं ते अखेर पूर्ण झालेलं आहे। चिनाब नदीवरील पुलाचं उद्घाटन लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। या पुलावरची दृश्य देखील आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब नदीवरील या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं। 100 किलोमीटर प्रति तास वेगाने या पुलावरून आता रेल्वे धावू शकणार आहे। 1300 मीटर लांब आणि 467 मीटर उंच रेल्वेचा हा पूल आहे। सर्वात उंच असा पूल अशी या पुलाची ख्याती आहे। चिनाब नदीच्या पृष्ठभागापासून सुमारे 359 मीटर उंचीवर हा पूल साकारण्यात आलेला आहे। तर आयफेल टॉवरपेक्षा सुमारे 35 मीटर या पुलाची उंची अधिक आहे। एक नवा इतिहास आज रचला जातोय आणि हा पूल उभारण्यासाठी तब्बल 22 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली। पुलासाठी एकूण सुमारे 1,500 कोटींच्या घरामध्ये हा खर्च आलेला आहे आणि त्यानंतर हा पूल साकारण्यात आला। 29,000 मेट्रिक टन स्टीलचा वापर देखील करण्यात आलेला आहे। अतिशय मजबूत असा हा पूल या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.